एवढीवर माझं नाव तुवा कृपाशैली पांढरा. आपण आज डिजिटल पाठ घेणार आहोत बी एड प्रथम वर्षासाठी. आज आपण इयत्ता 5वीचा त्या विषयासाठी आपण आज गणित या विषयाचा इयत्ता 5वीचा संख्याज्ञान हा घटक निवडलेला आहे आणि त्यातील उपघटक हा रोमन संख्या चिन्हे. रोमन संख्या चिन्हांची ओळख कशी होते, आपल्या जीवनात रोमन संख्या चिन्हांचं काय महत्त्व आहे हे आज आपण या शिकणार आहोत. हा विषय गणित घटक संख्याज्ञान आणि उपघटक रोमन संख्या चिन्हे. बघ, आपण आता सर्वस्वी जीवनात संख्याबद्दल संख्या नसले जीवनात संख्याचं विशेष साधारण महत्त्व आहे. संख्या म्हणजे काय, आता सगळ्यांना आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे 1 ते 10 पर्यंतचे अंक सर्वांना माहिती आहे. सगळ्यांना वाचता पण येतात 1 ते 10 पर्यंतचे अंक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे सगळे अंक आपल्याला वाचता येतात. आता आपण काय करायचं बघा, त्याच्यात ते अंक आपल्याला कोण पाठ आहे कसं ते संख्या ज्ञान आपल्याला लहानपणापासून आपण ते अंक शिकलेला आहोत. पहिलीपासून आपण ते अंक शिकलेले, पण आज आपल्याला त्या अंकांना रोमन भाषेत कसे लिहायचे, आंतरराष्ट्रीय अंक हे रोमन भाषेत कसे लिहायचे, कसे वाचन करायचे, त्याचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करायचा हे आपण आज शिकणार आहोत. आता समजा आता हे एक अंक आहे, हा एक अंक हा सगळ्यांच्या परिचयाचा आहे. हा एक अंक, हा 2 3 हे सर्वजण आपण लिहू शकतो हे अंक, कारण काय हे आंतरराष्ट्रीय अंक आहे. हे आपल्या देशाचे संख्याज्ञान हे आंतरराष्ट्रीय अंक आहे हे, त्यामुळे सर्वांना हे ज्ञात असतात हे आंतरराष्ट्रीय. आता रोमन संख्यांची ओळख करून कशी घ्यायची, समजा या अक्षराचा अर्थ सांगू. आता हे अक्षर आहे, हे रोमन संख्या. मी तुम्हाला काय अक्षर लिहितो, तुम्ही याचा अर्थ सांगू. याला काय म्हणतात, हे एक अक्षर आहे, हे एक अक्षर आहे आणि हे एक अक्षर आहे. हे अक्षर आपल्या ओळखीचे आहे. हे अक्षर आपण याला आय म्हणतो, याला बी आणि एक्स असे म्हणतो. याचा अर्थ सांगू शकतो, पण हे आय हा अंक हा रोमन भाषेतला हा एक संबोधला जातो. आय हा अंक हा एक समजला जातो. व्ही हा अंकाची व्हॅल्यू 5 असते आणि एक्स या अंकाची व्हॅल्यू 10 असते. हे तुम्हाला समजलं का? याची व्हॅल्यू 1 असते, याची व्हॅल्यू 5 असते आणि याची व्हॅल्यू 1 असते. आता विद्यार्थी 1 ते 20 पर्यंतच्या संख्या आपण रोमन लिपीत कशा लिहिणार, 1 ते 10 पर्यंतच्या संख्या आपण रोमन लिपीत कशा लिहिणार हे बघणार आहोत. आपण काय करायचं, आता घड्याळ आपल्याकडे घड्याळ असतं. आता हे समजा घड्याळ, हे घड्याळ आपल्या घरी सर्वांच्या घरी घड्याळ असतं. याच्यात इथे 12 असतात, इथे 3, इथे 6, इथे 9 आणि इथे 6 अशा ह्या प्रकारे हे घड्याळ असतं. मग ह्या घड्याळ असतं, हे अंक आपल्याला हे घड्याळ तेव्हाच समजतं. आता हे मिनिट काटा किती वाजले, आता 3 वाजले, हे आपल्याला तेव्हाच समजतं. पण हेच घड्याळ जर या भाषेत असेल तर आपण कसं काय ओळखणार आता किती वाजले. आता हे घड्याळ जर ह्या संख्येत घड्याळ जर असेल तर आता ह्या घड्याळ किती वाजले असं कसं समजणार, तुम्हाला कसं समजणार आता ह्या घड्याळ किती वाजले. कारण काय ह्या संख्या आपल्या परिचयाच्या नाही, ह्या संख्या वेगवेगळ्या. त्या संख्या आपण आता पहिल्या हे घड्याळ आपल्याला समजते इंग्लिश संख्या, पण यामध्ये समजा इंग्रजी अक्षर दिसतात का नाही. मग याचे आपण काय करणार आहोत, त्याच्यानुसार आपण त्याची व्हॅल्यू शिकणार आहोत. काय ह्या संख्येची व्हॅल्यू ह्या संख्येची व्हॅल्यू किती आहे. समजा ह्या एक आता हे रोमन संख्यातला आहे, याची व्हॅल्यू 1 आहे. हे v आहे, याची व्हॅल्यू 5 आहे आणि हा x आहे, याची व्हॅल्यू
10 आहे. ह्या तीनच व्हॅल्यू आपल्याला ह्या गोष्टीमध्ये लक्षात ठेवायच्या असतात. याची व्हॅल्यू 1, याची व्हॅल्यू 5 आणि याची व्हॅल्यू 10. ह्या तीन वस्तू जर लिहून ठेवल्या, हे तिने जर आय हे व्हीच्या पुढे लिहिले तर बेरीज होते. हे आय जर व्हीच्या पुढे लिहिले, समजा हे आय हे व्हीच्या पुढे लिहिले तर बेरीज होते. काही नियम आहे, त्याचे नियम ध्यानात ठेवायचे. आय जर व्हीच्या पुढे लिहिले तर बेरीज येते, एक्सच्या पुढे व्ही लिहिला तरी बेरीज होते. आणि उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगते, आता एक उदाहरण लिहून व्ही आणि आय लिहिलं आपण. व्ही किती व्हॅल्यू इथं व्हीची व्हॅल्यू किती सांगा? 5. मग 5 आधी आयची व्हॅल्यू किती आहे? 1. मग आता किती झाले? 6. मग हे व्ही आय किती झाले? 6 झाले. तसं जर हे आय व्हीच्या मागे लिहिले तर वजाबाकी होते. जर हेच आय हे आय जर व्हीच्या मागे लिहिले तर काय होते? हे आय जर व्हीच्या मागे लिहिले, हे आय जर व्हीच्या मागे लिहिले तर काय होतं? या आयची किंमत किती आहे? 1. हे व्हीच्या मागे लिहिले, किती मोठी संख्या कोणती झाली? ही व्ही 5. याचं उत्तर आलं किती? 4. म्हणजे आय वजा व्ही. याचं उत्तर किती येतं? 4. मग हे आय जर व्हीच्या मागे लिहिले तर वजाबाकी होते. आय जर हे व्हीच्या पुढे लिहिले तर बेरीज होते. आता 1 ते 10 चा आपण तक्ता तयार करू. 1 ते 10 अंक, 1 ते 10 अंकांचा तक्ता आपण तयार करू. 1 ते 10 अंक रोमन लिपीत कशी लिहावी? आता आपण 1 ते कळलेलेच आहे. 1 ची किंमत काय असते रोमन लिपीत? असं 2 म्हणल्यावर 1, हे 1 याची किंमत. मग हे 2 वेळेस लिहायचं, 1 आणि 1 2 वेळेस झालं का? हे 3 वेळेस लिहायचं. हे बघा 1 2 3, हे 3 झाले. 4 कशी लिहिणार? मग आता आपण नियम बघितला ना, व्हीच्या पुढे आय लिहिल्यानंतर वजाबाकी. व्हीची किंमत किती आहे? 5. त्याच्या पुढे आय लिहिला तर किती होईल? 4. 4 कसा लिहिणार रोमन संख्यातला? हे बघा असा लिहिणार आपण. 5 कसा लिहिणार? 5 असा लिहिणार. 6 कसा लिहिणार? व्हीच्या पुढे आय लिहिला तर बेरीज होते, असं 6 लिहिणार. 7 कसा लिहिणार? हे 2दा लिहिणार. आणि 8 कसा लिहिणार? हे 3दा लिहिणार. तोच नियम इथं 9 ला लागू होतो. एक्सच्या पुढे जर आय लिहिला तर वजाबाकी होते मी. मग एक्सच्या पुढे, एक्स म्हणजे 10, त्याच्या पुढे आय लिहिल्यावर 9 आणि 10 कसा होतो? एक्स. समजलं काय? रोमन संख्या 1 कसा लिहायचा? 2 3 4 5. समजलं रोमन संख्यातलं? ह्यो तक्ता वहीत लिहून काढायचा. याच्यानुसार आपल्याला असंख्य संख्या तयार करता येतात. आय एक्स वाय या चिन्हांची किंमत किती? आय व्ही एक्स या चिन्हांची किंमत किती असते? म्हणजे 1 5 10. आय आणि तुम्हाला आय व्ही एक्स या चिन्हांचा वापर करून 1 ते 20 संख्या लिहू शकतो. आय व्ही आणि याच्यातील फरक लक्षात ठेवा. हे बघा याच्यातील फरक लक्षात ठेवा. व्हीच्या आधी आय लिहिल्यानंतर वजाबाकी होते, व्हीच्या नंतर आय लिहिल्यानंतर बेरीज होते. समजलं का? आता मी तुम्हाला काय प्रश्न विचारते, तुम्ही मला सांगायचं व्ही या चिन्हाची किंमत किती? आता मी तुम्हाला चिन्ह काढून दाखवते मातेची, तुम्ही आंतरराष्ट्रीय अंकातून किंमत सांगायची. याची किंमत किती आहे? याची किंमत किती आहे? 5. आता याची किंमत किती आहे सांगा आता मला. 9. किंमत 9. याची किंमत किती आहे? 9. याची किंमत किती आता सांगू शकता का? 15. ओके, एकदम योग्य व्यवस्थित 15 किंमत आहे. आता किती वाजले, किती मिनिट झाले कशावर समजत? त्याच्यात घड्याळात पण हे रोमन संख्यावरून समजतं. आता तुम्ही काय करायचं, तुमच्या वहीत 11 ते 20 हे अंक रोमन लिपीत लिहून आणायचे. 11 कशी लिहिणार? उदाहरणार्थ 11 याची किंमत किती होती? 10. याच्या पुढे एक असं लिहिणार 11. याची 12 कसं लिहिणार? 12. आणि 20 कसं लिहिणार बरं? 20 कसं लिहिणार? डबल एक्स असं 20. म्हणजे त्याच्यात तुम्हाला समजलंय की लिहिले. आणि हे सगळं उद्या वहीत येताना लिहून आणायचं.
आणि आपल्या चॅनलवरती आपण आता उद्या फोटो अपलोड करणार आहोत यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. नमस्कार.